नमस्कार. आज आपण एका अशा थरारक घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत, जिने म्हणजे इतिहासाला एक वेगळीच दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. हो, खूपच महत्वाची घटना. आपल्याकडे असलेल्या ऐतिहासिक नोंदी आणि काही विश्लेषणांनुसार ही घटना 17 ऑगस्ट 1666 रोजी घडली. विचार करा, मुघल साम्राज्याच्या मध्यभागी, थेट औरंगजेब बादशाच्या कैदेतून. बरोबर. शिवाजी महाराज आणि त्यांचे 9 वर्षांचे पुत्र संभाजीराजे यांनी स्वतःची सुटका करून घेतली. हे केवळ धाडसीच नव्हतं, तर अत्यंत नियोजनबद्ध होतं. अगदी. चला तर मग या नोंदींच्या आधारे पाहूया हे सगळं नक्की कसं घडलं आणि याचं महत्त्व काय होतं. अगदी बरोबर. पण ह्या घटनेची पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे, नाही का? हो, नक्कीच. म्हणजे पुरंदरच्या तहानानंतर 1666 मध्ये औरंगजेबानं शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलावलं होतं. आता वरकरणी जरी हा सन्मान वाटत असला तरी नोंदी स्पष्ट सांगतात की औरंगजेबाची योजना वेगळीच होती. अच्छा, काय योजना होती नेमकी? महाराजांना दूर कंधारला, म्हणजे आजच्या अफगाणिस्तानच्या सीमेवर पाठवून त्यांना मराठा साम्राज्यापासून तोडायचं होतं एक प्रकारे. राजकीय कैदच होती ती. म्हणजे स्वराज्यापासून खूप दूर. हो, जिथून सुटका होणं जवळपास अशक्य मानलं जात होतं. परिस्थिती अत्यंत गंभीर होती आणि महाराजांसाठी म्हणजे जीवघेणी होती असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच मग तिथून निसटणं हे महाराजांसाठी अत्यावश्यक होतं. मग त्यांनी नेमकी काय योजना आखली? कारण केवळ पहारेकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकणं इतकं हे सोपं नक्कीच नव्हतं. अजिबात नाही. नोंदी सांगतात की हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे विश्वासू साथीदार मदतीला आले. हो, या दोघांचं शौर्य खरंच अतुलनीय आहे. हिरोजी फर्जंद हे तर म्हणजे महाराजांसारखे दिसत होते. त्यांनी महाराजांचे कपडे घालून त्यांच्या जागी झोकण्याचं धाडस केलं. अरे वा! आणि मदारी मेहतर यांनीही संभाजीराजांची जागा घेतली. यामुळे पहारेकऱ्यांना बराच काळ काही कळलंच नाही. म्हणजे संभ्रम निर्माण केला गेला. अगदी. पण ही योजना फक्त एवढ्यापुरती मर्यादित नव्हती. काही नोंदी मिठाईच्या मोठ्या पेटाऱ्यांचा उल्लेख करतात, ज्या दररोज दानधर्मासाठी बाहेर पाठवल्या जात असत म्हणे. अच्छा, पेटारे? हो, असं म्हटलं जातं की ह्याच पेटाऱ्यांचा वापर करून महाराज आणि संभाजीराजे बाहेर पडले. अर्थात यावर इतिहासकारांमध्ये थोडं मतभेद आहेत, पण मूळ कल्पना हीच होती की पहारेकऱ्यांची दिशाभूल करून निसटायचं. म्हणजे केवळ प्रतिरूप ठेवणं नाही, तर बाहेर पडण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरली गेली. काय विलक्षण नियोजन! पण आग्र्यातून बाहेर पडणं ही तर फक्त सुरुवात होती, नाही का? बरोबर. तिथून स्वराज्यापर्यंत म्हणजे राजगडापर्यंतचा प्रवास तर त्याहूनही कठीण असणार. सगळीकडे मुघलांचं साम्राज्य पसरलेलं होतं. निश्चितच. आग्र्यातून निसटल्यानंतरचा प्रवास तो खरा कस पाहणारा होता. महाराज आणि संभाजीराजे यांनी वेषांतर केलं. वेषांतर? कसलं? काही नोंदीनुसार त्यांनी साधू किंवा बैराग्याचं रूप घेतलं होतं. त्यांना अत्यंत गुप्तपणे वेगवेगळ्या मार्गांनी प्रवास करावा लागला. मुघल टेहळ्यांपासून आणि सैन्यापासून सतत स्वतःला वाचवावं लागलं. किती कठीण असेल. हो ना. हा प्रवास काही दिवसांचा नव्हता, तर कित्येक आठवड्यांचा होता. यात त्यांना वाटेत अनेक विश्वासू लोकांची मदत मिळाली असणार, नक्कीच, ज्यांच्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रदेशातून सुरक्षितपणे प्रवास करणं शक्यच नव्हतं. म्हणजे प्रत्येक क्षण धोकादायक होता. विचार केला तरी अंगावर काटा येतो. या यशस्वी सुटकेमुळे केवळ महाराज आणि संभाजीराजे यांचे प्राण वाचले नाहीत, तर ह्याचे दूरगामी परिणाम झाले असणार, बरोबर? नक्कीच. याचे परिणाम खूप मोठे होते. पहिली गोष्ट म्हणजे औरंगजेबाच्या अहंकाराला आणि मुघल सत्तेच्या प्रतिष्ठेला हा एक जबरदस्त धक्का होता. हो, त्याच्यासाठी तर हा मोठा अपमानच असणार. अगदी. आपल्याच राजधानीतून, आपल्या कैदेतून शत्रू निसटतो, हे त्याच्यासाठी खूपच अपमानजनक होतं. दुसरीकडे मराठ्यांचं मनोबल ते प्रचंड वाढलं सुरू केला. त्यांनी गमावलेले किल्ले परत जिंकण्यास सुरुवात केली. एका अर्थानं या सुटकेनं मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा दुसरा आणि अधिक प्रभावी टप्पा सुरू झाला असं म्हणता येईल. तर 17 ऑगस्ट 1666 ही घटना म्हणजे केवळ एका व्यक्तीची सुटका नव्हती. ही होती शिवाजी महाराजांची अद्भुत बुद्धिमत्ता, त्यांच्या साथीदारांची निष्ठा आणि प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानण्याची वृत्ती यांचं प्रतीक. आणि या घटनेनं मराठा इतिहासाला कलाटणी दिली. बरोबर. ही सुटका म्हणजे शारीरिक मुक्ततेपेक्षा खूप काही जास्त होती. शत्रूच्या बालेकिल्ल्यातून, अत्यंत कडक बंदोबस्तातून निसटण्याची ही कृती महाराजांच्या अदम्य इच्छाशक्तीचं आणि व्यूहरचना कौशल्याचं दर्शन घडवते. खरंय. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?
इतिहासात आपण मोठ्या लढाया आणि पराक्रम नेहमीच आठवतो, पण अशा प्रकारच्या अत्यंत नियोजनबद्ध गुप्त मोहिमा ज्यांनी युद्धांइतकाच किंवा कधीकधी त्याहून अधिक परिणाम साधला, त्यांचं महत्त्व आपण कसं ओळखतो? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.